नमस्कार मंडळी, राम राम. तर आजच्या सकाळची सुरुवात तुम्ही बघू शकताय. सुंदर दाटसर असं धुकं पडलेलं होतं आणि हा गुलाबी थंडीत हा जो धुक्याचा अनुभव आहे ना, लिटरली म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. आणि तिथे उभं राहूनच आम्ही मस्तपैकी आमचं जे हळदीचं पाणी होतं ते एन्जॉय केलं. आणि तुम्हाला टायटल थंबनेलवरून समजलं असेल तर खरंच हे जे सोशल मीडिया आहे ना, इतकं बेकार आहे ना, या सगळ्या म्हणजे गोष्टींमुळे ना. खरं तर मी फक्त YouTube वरतीच ऍक्टिव्ह असते. आता कुठे Instagramला बऱ्यापैकी व्हिडिओ टाकते मी. पण म्हणजे या सोशल मीडियाच्या ह्याच्यातून ना, म्हणजे एक प्रकारे हे असं जाळं आहे की खरंच पर्सनल लाईफ जे आहे ना, सगळं विस्कळीत होतं. म्हणजे लक्षच देता येत नाही. स्वतःकडे तर देता येतच नाही. त्यात काही वादच नाहीये. अगदी म्हणजे तो व्हिडिओ करणं, शूट करणं, एडिट करणं, बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत, लिटरली मी तुम्हाला सांगेन, मला केस विंचरायला सुद्धा वेळ नसतो. आणि आमच्या घरी फक्त आम्ही दोघे आहोत, तरी सुद्धा ही म्हणजे हालत आहे. ज्यांचं मोठं कुटुंब आहे आणि सगळ्या गोष्टी सांभाळून YouTube असेल, इतर कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील, या सगळ्या गोष्टी म्हणजे कशा मॅनेज करत असतील बाकीच्या बायका, खरंच म्हणजे त्यांना ना मी साष्टांग नमस्कार घालेन. लिटरली निलेश मला आज सकाळीच बोलत होते. मी उठल्याबरोबर माझं पहिलं काम असतं की मोबाईल चेक करणं, कोणाच्या कमेंट्स आलेल्या असतील तर त्यांना रिप्लाय देणं, व्ह्यूज किती आलेले आहेत, लाईक, डिसलाईक, कमेंट्स किती आलेले आहेत, हेट्स कमेंट्स किती आलेले आहेत, मेन म्हणजे डॉलर किती जमा झालेले आहेत, हे बघणं असतं. निलेश मला म्हणतात की उठल्याबरोबर आधी माझं थोबाड बघत जा, नंतर त्या मोबाईलचं थोबाड बघत जा. ते युट्यूबच्या नादामध्ये म्हणजे मला काय हवंय काय नाही हे सगळं तू म्हणजे मला सांगावं लागतं एकदा सोडून हजार वेळेला. आणि सकाळची इतकी गडबड असते, त्यामध्ये व्हिडिओ शूट करणं, अरे बाप रे, म्हणजे इतकी तारांबळ उडते ना, खूप जास्त. आणि म्हणजे मी सांगू शकत नाही, हे प्रत्येकाच्याच लाईफ मध्ये होत असेल. जे सिंगल आहेत त्यांचं तर काही नाही, ठीक आहे. पण ज्यांची फॅमिली आहे, दोघे कपल वगैरे राहत असतील तर म्हणजे खरंच अवघड आहे. आपण जो मी टाइम आहे तो तर विसरूनच जातो. त्याला तर म्हणजे कधीच हे लागलेलं आहे. मी टाईमची म्हणजे पूर्ण वाटच लागलेली आहे. मी टाईम तर मिळतच नाही. आणि फॅमिलीला वेळ द्यायचा म्हटल्यानंतर तर आई शपथ, खरंच म्हणजे मला निलेश ज्यावेळेला म्हटले ना, की थोडंसं मोबाईल बाजूला ठेवून माझ्याकडे पण लक्ष देत जा धडू. मला म्हणजे ते कुठेतरी असं झालं, की म्हणजे मी इतकी YouTubeच्या पाठीमागे वेडी झाले, की खरंच मी निलेशकडे खूप जास्त दुर्लक्ष करते. निलेश कधी येतात, कधी जातात. ज्यावेळेला ते संध्याकाळी येतात ना जॉबवरून, माझं व्हिडिओचं एडिटिंगच सुरू असतं. नाहीतर व्हिडिओ तरी मी शूट करत असते. ज्यावेळेला ते घरी असतात तेव्हा सुद्धा दिवसभर माझं ते YouTubeच्या पाठीमागेच असते मी, की माझं एडिटिंग करायचं आहे, थंबनेल करायचं आहे, टायटल काय देऊ, ऑडियन्सला कसं अट्रॅक्ट करता येईल, काय टायटल हे करायचं. आणि माझ्या ज्या फ्रेंड्स आहेत त्यांचं सुद्धा बोलणं सुरू असतं, आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त YouTube बद्दल, की धोनी व्ह्यूज येत नाहीये, डॉलर म्हणत नाहीयेत, मी काय करू सांग. आणि आधेमध्ये सुद्धा भरपूर कॉल्स येतात Instagramच्या थ्रू, ज्यांना मी माझा पर्सनल नंबर दिलेला आहे. त्या म्हणजे ज्या महिला आहेत त्या सुद्धा कॉल करतात, की अ, धनू आम्हाला युट्यूब चॅनल सुरू करायचं आहे. म्हणजे हे सगळं जे आहे ना, सुट्टीच्या दिवशी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आणि कुठेतरी म्हणजे मी निलेशला टोटली इग्नोर करायला लागलीये, ह्या फक्त आणि फक्त युट्यूबमुळे. आणि फायनली म्हणजे शेवटी मला निलेशने बोलून दाखवलं, की "धनू, मीही आहे, फक्त YouTube नाहीये, लक्षात ठेव." आणि म्हणजे 2 दिवसापासून यांनी सुरू केलेलं आहे. आणि संडेचा वेळ तरी म्हणजे लाईव्ह घेण्यामध्ये जातो. आणि म्हणजे मी खरंच एकच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ॲक्टिव्ह आहे, पण इतकं सगळं आणि जे 3-3, 4-4 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जे आहेत त्या हँडल करतात बायका, त्यांचं कसं होत असेल. आणि मुलबाळ तरी अजून नाही आहे, तरी माझी ही हालत आहे. म्हणजे मी विचार सुद्धा नाही करू शकत, की म्हणजे कसं होईल. इतकं जे आपलं पर्सनल लाईफ आहे ना, खरंच पूर्ण विस्कळीत होतं. आणि मी टाइम तर अजिबातच मिळत नाही. मी म्हटल्याप्रमाणे सगळा दिवस एडिटिंग मध्ये जातो. फक्त डोक्यामध्ये हेच असतं, की ऑडियन्सला कसं आवडेल, ऑडियन्स कशी जमा करू, कसा व्हिडिओ व्हायरल जाईल, थंबनेल कसं बनवू, टायटल काय टाकू, ज्यामुळे ऑडियन्स जो व्हिडिओ आहे तो ओपन करून बघेल. म्हणजे या विचारामध्ये 24 तास माझे तरी सगळे यामध्ये जातात. मी खरंच म्हणजे कुठेतरी निलेशला पूर्णपणे डावलल्यासारखं झालेलं आहे. पण आता इथून पुढे तसं नाही होणार. आणि माझ्यासारखी ही तुमची हालत होत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि डोळ्यांची वाट तर अजिबात म्हणजे पूर्णच लागते.
तर आजचा हा व्हिडिओ असा होता. आवडला तर नक्कीच लाईक करा.